जय महाराष्ट्र. सोलापुरातील म्हाड्याच्या वतीने हैदराबाद रोड येथील बांधण्यात आलेल्या विडी कामगार घरकुल योजनेत सुमारे 220 प्रलंबित विडी कामगार 2,500 रुपये भरलेल्यांना त्वरित भूखंड द्या अशा प्रकारचे मागणीचे निवेदन माननीय मुख्याधिकारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा पुणे यांना देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये आणि त्यांना मुख्याधिकारी साहेबांना संपर्क करून त्यांच्यामध्ये चर्चा झालेले मुख्य मुद्दे या ठिकाणी मी मांडतो की ज्या वेळेला 84, 85 व 4,000 घर त्या ठिकाणी हैदराबाद रोड ते बांधण्यात आले, त्यामध्ये जवळजवळ 580 महिला विडी कामगार त्यांना घरं मिळाली नाही किंवा भूखंड दिले गेले नाही. 2,500 रुपये भरण्याचं आव्हान सरकारनं त्यावेळेला केलं, माड्याने केले. त्याप्रमाणे 2,500 रुपये भरून देखील जवळजवळ 84-85 म्हणजे 30 ते 40 वर्ष या ठिकाणी होत आहे. या संदर्भामध्ये 2016 पासून आपल्या कामगार सेनेच्या वतीने संबंधित मंत्री, कामगार मंत्री, गृहनिर्माण मंत्री, मुख्यमंत्री या सर्वांना संपर्क साधून हे घरकुलं देण्याचा, भूखंड देण्याचा आम्ही विनंती केली. 220 लोकांना भूखंड देण्याची विनंती केली. परंतु प्रत्येक वेळेला शासनाला दुर्लक्ष करत गेलं आणि स्थानिक आमदार लोकांनी देखील त्याकडे लक्ष दिले नाहीत, म्हणून तो प्रश्न प्रलंबित राहिला. आणि जवळजवळ ज्या वेळेला निर्णय घेण्याचा प्रसंग आला त्यावेळेला स्थानिक आमदार लोकांनी मदत केली नाही, म्हणून हा विषय 2015-16ला 16-17ला विषय संपत होतं, परंतु संपू शकले नाही. मग 2,500 रुपये भरून 40 वर्ष झाले तरी त्यांना 2,500 रुपये प्रमाणे देखील आपण बँकेचे व्याज धरून पैसे दिले तरी त्या मोठी रक्कम होऊ शकते. एकीकडे देशाचे पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत आणि मागेन त्याला घर अशा प्रकारची योजना काढत असताना हे 220 लोक भूखंडापासून वंचित राहणं हे अन्यायकारक आणि त्यांच्यावर आपण अन्याय केल्यासारखं होणार आहे. म्हणून माननीय मुख्याधिकारी पुणे गृहनिर्माण संस्था विकास मंडळ म्हाडा यांच्याकडे कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना विनंती केली की ताबडतोब या आर्थिक दुर्बल घटक विडी कामगारांना आपण त्वरित त्यांचं भूखंड द्या अशा प्रकारचे माझे निवेदन देण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये माननीय मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मी वरिष्ठांना कळवून या बाबतीमध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतो. आपल्याला या कामगार न्याय देतो अशा प्रकारचे आश्वासन दिलेले आहे. म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आपण या सरकारकडं आणि सर्व कामगारांना विनंती करण्यात येते लवकरात लवकर या संदर्भामध्ये म्हाडा गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे बैठक लावून त्याचबरोबर संबंधित गृहनिर्माण मंत्रालयाच्या माध्यमातून, कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून यांना भूखंड मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. तरी या बाबतीमध्ये सरकारनं लवकरात लवकर हा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही परत एकदा रस्त्यावर उतरून त्या कामगारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2,500 रुपये भरलेल्या प्रलंबित म्हाडा महिला विडी कामगारांना भूखंड त्वरित द्या. आमगार सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर दिनांक 8 मे 2024 सोलापुरातील 2,500 रुपये भरलेल्या प्रलंबित विडी कामगार महिला सदस्यांना त्वरित भूखंड द्या अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेचे वतीने मुख्याधिकारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विभाग
मंडळ म्हाडा यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाच्या कार्यालयात देण्यात आले. माननीय मुख्य अधिकारी पुणे म्हाडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरातील महिला विडी कामगारांसाठी सन 1984-85 साली हैदराबाद रोड येथे 4000 घरांची योजना राबवण्यात आली. त्यावेळी भूखंड शिल्लक नसल्याने 800 सदस्यांना घरकुले मिळू शकले नाही, म्हणून सदर महिला विडी कामगारांना भूखंडाची मागणी केली. त्यावरून त्यांना टप्प्याटप्प्याने 580 सभासदांना भूखंड वाटप करण्यात आले. उर्वरित 220 विडी कामगारांना अद्यापही भूखंड मिळाले नाही, म्हणून त्यावेळेस लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटना, कामगार प्रतिनिधी अनेक प्रयत्न केले, परंतु 220 सदस्यांना भूखंड मिळाले नाही. म्हणून आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सन 2016 पासून आजपर्यंत गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य म्हाडा चेअरमॅन, म्हाडा अधीक्षक, मुंबई व पुणे विभाग अशा सर्व स्तरांवर प्रयत्न करूनही विभागीय अद्यापही 220 विडी कामगार भूखंड मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत. देशाचे पंतप्रधान व केंद्र सरकार मांगे उसको घर या ब्रीद वाक्याप्रमाणे सोलापुरातील विडी कामगार व आर्थिक दुर्बल घटक व गरीबी महिला कुटुंबियांना सुमारे 50,000 घरे मिळाली आहेत. परंतु ज्या महिला विडी कामगारांनी नियमानुसार सर्व पैसे भरून देखील केवळ भूखंड शिल्लक नाही या कारणास्तव अद्याप भूखंड दिले नाहीत, तरी माननीयांनी वंचित राहिलेल्या 220 विडी कामगारांना भूखंड मिळवून देण्याबाबत सहानुभूतीचे विचार करावे ही नम्र विनंती नमूद करण्यात आली. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, श्रीनिवास बोगा, हमीद आबी शेख, रियाना शेख आदींचा सहभाग होता.